दोघंही इथे कार्यात उपस्थिती आहेत. माऊलींचा आदेश आम्हाला गेल्या सप्ताहातच होता की आपण असं पत्तरवाडी हा नसावं प्लेटची आपण तयारी करावी. पण परब्रह्मन गुरुपौर्णिमा, येणारी गुरुवारी गुरुपौर्णिमा आणि महाराजांनी त्यांना सद्बुद्धी दिली आणि एवढं उपक्रम, अति सुंदर असं उपक्रम त्यांनी आज इथे सुरुवात केली. आणि हे बघून सर्व सेवेकरांना आम्हाला कौतुक वाटलं आणि परब्रह्मांना स्वामींना विनंती आहे की या परिवाराला दीर्घायुष्य प्राप्त होऊन त्यांचे मनिच्छित कार्य लवकर दीर्घ काळापर्यंत या परिवाराने समाज कार्य करावं. आणि सिस्टीम आहे प्रसाद घेण्याची ती बघितल्यानंतर मला वाटलं की आपल्या गावात सुद्धा असा कार्यक्रम व्हावा आणि ऑटोमॅटिक ती स्फूर्ती मला सुचली. आणि आजचा हा योग आहे की म्हणजे जे प्रमुख आहेत महाराज त्यांचे सर्व सहकारी यांना माझी अशी विनंती आहे, ज्या दिवशी आपला महाप्रसाद असतो त्या दिवशी जसे भक्तगण लाईनमध्ये येतील प्रत्येकाला कार्ड द्यायचं. कार्ड घेतल्यानंतर पुढं प्रसादाचे जे आयोजन व्यवस्था केली पुढं जाऊन ते जेवतील, प्रसाद ग्रहण करतील. त्याच्यानंतर वाटलं त्यांना तर ते त्यांचं ताट घुसून जातील, नाही मग घासण्यासाठी आपण व्यवस्था तो करू शकतो. अशी जर व्यवस्था झाली तर आज आम्ही जे एक संकल्प सोडला आणि आमच्या मानवाच्या गोष्टी होत्या त्या परिपूर्ण होतील अशी मला अपेक्षा आहे. आम्ही 1111 ताट आणि ग्लास दिलेले, परंतु हे काम पाहून अनेक लोक त्याच्यातून परावृत्त होऊ लागले आणि ते आम्हाला फोन करून सांगितलं की आमची इच्छा आहे याच्यात सहकार्य करण्याची, जे होऊ शकतं 2000 पर्यंत जाऊ शकतं. आज आपण सर्वांनी वेळ दिला आम्हाला आणि वाढदिवसाचे निमित्त आहे, परंतु एक अत्यंत चांगल्या विषयासाठी आम्हाला हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू भाऊ, हॅपी बर्थडे टू यू. सर्वांना विनंती की आपण भाऊंना भरून त्यांचं आयुष्य चिंतन करावं.